हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी ऋतिक आणि तुम्ही पाहता आरटी कोचिंग क्लासेस. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कशाला म्हणतात, मॉलिक्युलर मास कशाला म्हणतात आणि त्यांच्यावरचे जे न्यूमेरिकल्स आहेत आपल्या सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये ते आपण पाहणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. ॲव्हरेज ॲटॉमिक मास कशाला म्हणायचं. सो हिअर द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज द सम ऑफ the masses of its isotopes each multiplied by its natural abundance. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला कशाला म्हणता येईल, तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट, एखाद्या एलिमेंटचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर द सम ऑफ द मासेस ऑफ इट्स आयसोटोप. आता एक एलिमेंट असेल, त्या एलिमेंटचे जे आयसोटोप्स असतील, जसे की एक्झाम्पल वी कॅन से दॅट C12, C13, C14, दॅट इज द कार्बन्स आयसोटोप्स. हे काय असतील, कार्बनचे आयसोटोप असतील. आयसोटोप म्हणजे काय, दे हॅव द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट इन ॲटॉमिक मासेस. त्यांचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो कसा असतो, सेम असतो, पण त्यांचे जे ॲटॉमिक मासेस आहेत ते कसे असतील, डिफरंट असतील. सो दॅट इज कॉल्ड ॲज द आयसोटोप. त्याला आपल्याला काय म्हणता येईल, आयसोटोप म्हणता येईल. तर इथं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कशाला म्हणलं आहे, द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट, एखाद्या एलिमेंटचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर त्या एलिमेंटचे जे आयसोटोप असतील त्यांची काय असेल, इथं सम असेल. त्यांची काय असली तर सम, त्यांची तर आपल्याला बेरीज करायची असेल. द सम ऑफ द मासेस ऑफ इट्स आयसोटोप. आता इथे मी कार्बनची काय आयसोटोप लिहिली तर C12, C13 आणि C14. तर इथं उदाहरणामध्ये आपल्याला जर कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा असेल तर कसं काढू शकतो आपण त्या कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आपल्याला त्याच्या अगोदर आयसोटोप्स माहित असले पाहिजे. आयसोटोप्स आपल्याकडे आहेत, दॅट इज C12, नेक्स्ट इज द C13, लास्ट इज द C14, दॅट इज कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, दॅट इज द आयसोटोप्स ऑफ द कार्बन. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ अन एलिमेंट, एखाद्या एलिमेंटचं कोणतं पण एलिमेंट घ्या, त्या एलिमेंटचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय असते, द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज द सम ऑफ द मासेस ऑफ इट्स आयसोटोप. इट्स व्हेरी सिम्पल. इज द सम ऑफ द मासेस ऑफ इट्स आयसोटोप. ज्या कार्बनची जे आपण कार्बनचा जर विचार केला तर कार्बनचे जे आयसोटोप्स असतील त्यांच्या मासेसची बेरीज, त्यांच्या मासेसची सम करायची आपल्याला, त्यांच्या मासेसची सम. इट इज द सम ऑफ, इट इज द सम ऑफ द मासेस ऑफ इट्स आयसोटोप्स multiplied by its natural abundance. So here what is the natural abundance? Natural abundance म्हणजे नेमकं काय असते, की ही जी आयसोटोप्स आहेत ती नेचरमध्ये, निसर्गामध्ये किती पर्सेंटेज मध्ये आपल्याला सापडतील त्याला आपण काय म्हणूया, अबंडन्स असं म्हणूया. नॅचरल अबंडन्स म्हणजे काय, निसर्गामधील म्हणजेच नेचरमधील त्यांचं किती पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज मध्ये ते नेचरमध्ये आपल्याला सापडतात त्याला आपल्याला इथं काय म्हणता येईल, नॅचरल अबंडन्स. तर इथं काय करायचं, एखाद्या एलिमेंटचं जर आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा असेल तर काय केलं पाहिजे, त्यांचे जे आयसोटोप्स असतील त्यांच्या मासेसचे आपल्याला इथं सम करायचे आहे. सम करून इच आयसोटोप मल्टिप्लाइड बाय इट्स नॅचरल अबंडन्स, आणि तो जो आयसोटोप आहे त्याचं नॅचरल अबंडन्स किती आहे त्यानं आपल्याला काय करायचं, फक्त मल्टिप्लाय करायचं असेल. त्यानं फक्त काय करायचं असेल, आपल्याला मल्टिप्लाय करायचं असेल आणि डिवायडेड बाय आपल्याला 100 करायचंय, डिवायडेड बाय 100. आणि जेव्हा तुम्ही असं कॅल्क्युलेशन करशाल तर तुम्हाला काय मिळेल, त्या कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळून जाईल. सो दिस इज द पॉइंट. ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय असेल, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज द सम ऑफ द मासेस ऑफ इट्स आयसोटोप अँड इच मल्टिप्लाइड बाय इट्स नॅचरल अबंडन्स. आता जर आपल्याला कार्बनचा काढायचा असेल तर कार्बनचा आपण काय कराल, अगोदर प्रत्येक आयसोटोपच्या मासेसची काय केली तर आपण सम करेल. सम केल्यानंतर इच मल्टिप्लाइड बाय इट्स नॅचरल अबंडन्स, प्रत्येक जो आयसोटोप असेल त्याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करता येईल आपल्याला, ते नेचरमध्ये त्यांचं पर्सेंटेज किती आहे, नॅचरल त्यांचं अबंडन्स किती आहे त्याने आपल्याला काय करायला, त्यांना मल्टिप्लाइड करता येईल अँड डिवायडेड बाय 100. आणि जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करशाल सो यू गेट द आन्सर ऑफ कार्बन ॲव्हरेज ॲटॉमिक मास, तेव्हा तुम्हाला काय मिळेल, कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास मिळून
जाईल. तर ही असेल आपली डेफिनेशन. आता नेमका फॉर्म्युला काय असते, आता याच्यावर जर न्यूमेरिकल्स आले तर फॉर्म्युला कोणता आपला यूज करायचा असेल, ही तर असेल डेफिनेशन. तर फॉर्म्युला बघूया अवरेज ॲटॉमिक मासचा काय असतो ते, आणि त्याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तर आय होप तुम्हाला डेफिनेशन कळले असेल. मी रिपीट तुम्हाला सांगतो की अवरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय. द अवरेज ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज द सम ऑफ द मासेस ऑफ इट्स आयसोटोप इच मल्टिप्लाइड बाय इट्स नॅचरल अबंडन्स. एखाद्या एलिमेंटचं अवरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर त्यांचे जे आयसोटोप्स असतील त्या आयसोटोप्सची काय करायची आपल्याला, सम करायची, त्यांच्या मासेसची सम करायची, ऍडिशन करायची, आणि प्रत्येक जो आयसोटोप आहे त्याचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं, त्याच्या नॅचरल अबंडन्स सोबत करायचं आहे. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अवरेज ॲटॉमिक मास. सो नाऊ, तर आता आपण पाहणार आहोत व्हॉट इज द फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अवरेज ॲटॉमिक मास. तर अवरेज ॲटॉमिक मासवर जर न्यूमेरिकल असेल तर फॉर्म्युला काय वापरता येईल आपल्याला. सो हिअर अवरेज ॲटॉमिक मास of an atom, we can say that of an element is equal to. फॉर्म्युला काय लिहिताना आपल्याला, आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, डेफिनेशन नुसार आपण फॉर्म्युला तयार करूया. एखाद्या एलिमेंटचं अवरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, त्या आयसोटोप्सच्या मासेसची काय करायची, ऍडिशन म्हणजे सम करायची आहे आपल्याला. तर काय लिहूया आपण इथं, द atomic mass of isotope. नंतर each multiplied by its natural abundance, आणि त्याच्यातला प्रत्येक जो आयसोटोपचा मास आहे ते कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला नॅचरल अबंडन्स न मल्टिप्लाय करायचं आहे. हिअर नॅचरल अबंडन्स प्लस, नंतर तेच रिपीट, ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप इनटू इट्स नॅचरल अबंडन्स. आता फॉर्म्युला डिपेंड करतो तुमच्याकडे किती आयसोटोप्स आहेत. कार्बनचा विचार केला, देर आर 3 आयसोटोप्स ऑफ कार्बन. मग त्याची इथं आपण किती वेळेस लिहू शकतो, ॲटॉमिक मास ऑफ C12 into its natural abundance plus atomic mass of C13 into its natural abundance plus atomic mass of C14 and into its natural abundance and divided by 100. So this is the formula of average atomic mass. तर हा असेल नेमका आपला फॉर्म्युला अवरेज ॲटॉमिक मासचा. या फॉर्म्युलेचा यूज करून आपण काय करणार आहोत, न्यूमेरिकल्स इथं सॉल्व्ह करणार आहोत. तर हा जो फॉर्म्युला असतो तो डिफेन्स कशावर असतो, तो असतो त्याच्या आयसोटोप्स किती आहेत. जसं की कार्बनचे 3 आहेत, मग आपण 3 वेळा लिहू शकतो. मी तर 2च लिहिलेला आहे. जेवढी त्याच्या आयसोटोप्स असतील आपण तेवढ्या वेळा तो फॉर्म्युला त्याला लांब करू शकतो, लॉंग करू शकतो. तर तो फक्त मी 2 लिहिले, आणि तो लिहून डिवाइड कशाने करायचं, तुम्हाला डिवाइड बाय 100 लिहायचं आहे. आणि जेव्हा आपण याला कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपला आन्सर काय येईल, अवरेज ॲटॉमिक मास ते आपल्याला मिळून जाईल. तर याच्यावर एक न्यूमेरिकल्स आहे, आपण ते पाहूया काय असेल काय नाही ते. नोट डाऊन कराय. तर या असेल एक्झाम्पल आपल्याकडे, कॅल्क्युलेट द अवरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युझिंग द फॉलोइंग डाटा. तर तुम्हाला एक्झामला जो अवरेज ॲटॉमिक मास काढण्यासाठी आयसोटोप्स वगैरे त्यांचं ॲटॉमिक मास आणि त्यांचं नॅचरल अबंडन्स हे पाठ करायची आवश्यकता नाहीये, कारण की तुम्हाला एक्झाम मध्ये ते दिलेलं असते गिवन डाटामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट द अवरेज ॲटॉमिक मास काढायचंय. काय विचारलं इथं, अवरेज ॲटॉमिक मास काढायला सांगितलं, कशाचं, निऑनचं काढायला सांगितलं. निऑनचं अवरेज ॲटॉमिक मास काढायला सांगितलं. तर तुम्हाला इथे निऑनचे आयसोटोप दिले आहेत 3, दॅट इज निऑन 20, निऑन 21, निऑन 22. त्यांचे ॲटॉमिक मास दिले, त्यांचे ॲटॉमिक मास किती आहे इथं, प्रत्येक आयसोटोपचा ॲटॉमिक मास दिला आपल्याला, आणि प्रत्येक आयसोटोपचं काय दिलं, नॅचरल अबंडन्स म्हणजे पर्सेंटेज, ते किती सापडतात नेचरमध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे. तर आपण काढूया काय काय दिलं ते. तर स्टार्टिंग आपल्याला काय काय दिलं ते तर प्रॉब्लेम मध्येच आहे, तुमच्या क्वेश्चन मध्ये, तर आन्सर मध्ये लिहायची गरज नाही आपल्याला ते गिवन डाटामध्ये, कारण ऑलरेडी ते तुम्हाला दिलेलं आहे. तर आपण काय करूया, स्टार्टिंग आपण अवरेज ॲटॉमिक मास निऑनचं काढायचं. तर आपण असं लिहितोय आपल्याला,
average atomic mass of neon, that is Ne, is equal to डेफिनेशन मध्ये काय होतं, प्रत्येक आयसोटोपच्या मासेसची काय करायची आपल्याला सम, अँड इच मास ऑफ आयसोटोप इज मल्टिप्लाइड बाय द इट्स अबंडन्स, इट्स नॅचरल अबंडन्स. तर आपण काय करूया, प्रत्येकांचं ऍटॉमिक मास लिहूया. ऍटॉमिक मास ऑफ स्टार्टिंग घेऊया, निऑन 20 इंटू मल्टिप्लाय इट्स नॅचरल अबंडन्स. तर पहिला आपण काय घेतलं, ऍटॉमिक मास घेतला, त्याचं मल्टिप्लाय कोणासोबत करायचं, त्याच्या नॅचरल अबंडन्स सोबत करायचं आहे आपल्याला, दॅट इज 19.92%. प्लस देन सम. सेकंड, atomic mass of neon 21 multiplied by its natural abundance, that is 0.26%. Then some addition. Then atomic mass of neon 22 multiplied by its natural abundance, that is 8.82%, that is 8.82%, divided by 100. तर ऍटॉमिक मास आपण फिलअप करूया, काय आहे ते, काय दिलं ते. ऍटॉमिक मास ऑफ निऑन 20 किती दिलं आपल्याला, दॅट इज 19.9924 U means what, Dalton, that is the SI unit of atomic mass. तर इथं आपण लिहूया atomic mass of 20 neon, that is the 19.9924 Dalton into its abundance, that is 90.92%, plus atomic mass of neon 21, that is 20.9940, and that is Dalton, multiplied by its natural abundance, that is 0.26%, plus then here atomic mass of neon 22, that is the 21.9914 Dalton, and its natural abundance, that is 8.82%, divided by 100. तर इथे काय करायचं आपल्याला, जे ऍटॉमिक मास ऑफ निऑन आहे आणि जो त्याचा नॅचरल अबंडन्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, आणि मल्टिप्लिकेशन करून त्याचे काय करावं लागेल, आपल्याला ऍडिशन करावी लागेल. तर काय करूया आपण, प्रत्येकांचं काय करूया, इथं मल्टिप्लिकेशन करूया. इज इक्वल टू, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते मल्टिप्लिकेशन किती येईल, ते येईल 1817.70. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 1817.70, त्यांचं काय येईल, इथं मल्टिप्लिकेशन येईल डाल्टन. नेक्स्ट प्लस, आता या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन इथं येईल 5.4577 डाल्टन. देन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन येईल 193.96 डाल्टन डिवायडेड बाय 100. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1817.70, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 5.4577, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 193.96 डाल्टन अँड डिवाइड बाय द 100. आता या तिघाची पण काय करूया आपण इथं ऍडिशन करूया. त्या तिघाची पण आपल्याला ऍडिशन केल्यानंतर आन्सर येईल आपल्याकडं 2017.12 डाल्टन डिवायडेड बाय
100. आणि नंतर आपण काय करूया, दोघांचं 2017.12 ला आपण काय करूया, 100 ने डिवाइड करूया. डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येईल आपल्याकडं, आन्सर येईल ते म्हणजे 20.1712 अँड द ॲव्हरेज ॲटॉमिक मासचं SI युनिट काय असेल तर डाल्टन. सो दॅट इज अवर आन्सर. हे काय असेल आपल्याकडं आन्सर असेल. काय काय केलं आपण, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युजिंग द फॉलोइंग डाटा. तर तुम्हाला फॉलोइंग डाटा तुम्हाला टेबल दिलेला आहे, त्या टेबल साईज करून आपल्याला काय करायचं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑनचं काढायचं आहे. सो हिअर देर आर 3 आयसोटोप्स ऑफ द निऑन, दॅट इज द निऑन 20, निऑन 21, निऑन 22. आपल्याला 3 आयसोटोप दिलेले आहेत आपल्या गिव्हन डाटामध्ये. त्यांचे ॲटॉमिक मास दिले, त्याचबरोबर त्यांचं नॅचरल अबंडन्स सुद्धा दिलेलं आहे. आता काय केलं आपण आन्सर मध्ये, स्टार्टिंग आपण फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युला कसा तयार केला आपण, तर आपल्याकडे ॲटॉमिक मास ऑफ निऑन 20 आहे अँड इट्स मल्टिप्लाइड बाय इट्स नॅचरल अबंडन्स. त्या आयसोटोपच्या ॲटॉमिक मासला आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या नॅचरल अबंडन्स सोबत मल्टिप्लाय करायचं आहे, जे की आपण केलं आहे. नंतर त्याची सम केली. आता ॲटॉमिक मास ऑफ निऑन 20 यांचं काय केलं आपण, इथं ॲटॉमिक मास घेतलं जे की आपल्याला गिव्हन डाटामध्ये दिलं, त्याचं नॅचरल अबंडन्स घेतलं. प्रत्येकाचं ॲटॉमिक मास, नॅचरल अबंडन्स, ॲटॉमिक मास, नॅचरल अबंडन्स घेतलेलं आहे. नंतर काय केलं, हे जे तुमचं ॲटॉमिक मास आहे निऑनचं आणि त्यांचं नॅचरल अबंडन्स, त्या प्रत्येकाचं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला हे आन्सर मिळलं. नंतर याचं काय केलं, जे आपलं मल्टिप्लिकेशन करून आन्सर मिळली होती त्यांची काय केली आपण इथं ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर त्या आन्सरला आपण काय केलं आहे, 100 न डिवाइड केलेलं आहे आणि 100 न जेव्हा डिवाइड केलं तो आन्सर काय आला आपल्याला 0.1712 डाल्टन. सो हिअर दॅट इज द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन. हे काय असेल आपल्याकडे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. सो यू कॅन राईट हिअर the average atomic mass of neon is 20.1712. that is the average atomic mass of neon. हे आपल्याला लिहिलं पाहिजे सुद्धा एक्झामला मार्क्स असतो. इथं काय लिहिलं पाहिजे आपल्याला, therefore the average atomic mass of neon is 20.1712 डाल्टन. हे असेल आपण काढलेलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास. राईट डाऊन करा. तर आता आपण पाहणार आहोत मॉलिक्युलर मास कशाला म्हणतात आपल्याला. तर मॉलिक्युलर मास म्हणजे काय, मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट विच कॉन्स्टिट्यूट द मॉलिक्युल. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण आताच बघितलेला आहे. आता याच्यामध्ये मॉलिक्युलर मास कशाला म्हणता येईल, तर मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स, एखाद्या सबस्टन्सचं किंवा एलिमेंटचं मॉलिक्युलर मास म्हणजे काय, तर ॲव्हरेज ॲटॉमिक जे मास आहे त्या एलिमेंटचं त्यांची सम, त्यांची काय असेल तर ऍडिशन असेल. द मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट विच कॉन्स्टिट्यूट द मॉलिक्युल. तर एलिमेंटच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची सम म्हणजेच काय, मॉलिक्युलर मास असेल. मॉलिक्युलर मास म्हणजेच काय, ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची सम. ऍडिशन म्हणजेच काय असेल, मॉलिक्युलर मास. तर याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण बघूया काय असतील ते न्यूमेरिकल्स. तर फर्स्ट आपण न्यूमेरिकल्स घेऊया याच्यावरचा. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ CO2 कार्बन डायऑक्साइड. तर कार्बन डायऑक्साइडचा आपल्याला मॉलिक्युलर मास हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर स्टार्ट करूया. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ CO2. कार्बन डायऑक्साइडचं आपल्याला काय करायचं, तर मॉलिक्युलर मास काढायचंय. आता नेमका फॉर्म्युला काय वापरायचा मग इथं, जसं की ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला आपण लिहिता, फॉर्म्युला यूज करून आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढलेलं होतं, कोणाचं, निऑनचं काढलं. आता कार्बन डायऑक्साइडचा मॉलिक्युलर मास काढायचा, फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. तर फॉर्म्युला आपण इथे तयार करूया. काय काढायचं आपल्याला, मॉलिक्युलर मास ऑफ CO2. सो वी कॅन राईट हिअर द मॉलिक्युलर मास ऑफ CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साइड इज इक्वल टू. आता कार्बन डायऑक्साइडचा जर विचार केला तर देर आर 2 एलिमेंट्स, वन इज द कार्बन, सेकंड इज द ऑक्सिजन. फॉर्म्युल्यामध्ये
त्या कार्बनचे ऍटम्स किती आहेत त्याच्यावर डिपेंड आहे सर्व. कार्बनचे ऍटम्स किती आहेत 1. कार्बनचे ऍटम किती असतील तर 1. सो वी कॅन राईट हिअर 1 इनटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास प्लस हे झालं कार्बनच्या बाबतीत. सेकंड एलिमेंट इज द ऑक्सिजन. ऑक्सिजनचे ॲटम्स किती आहेत? देर आर 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन O2. सो वी कॅन राईट हिअर 2 इन ब्रॅकेट ॲव्हरेज ॲटॉमिक मास. बघा फॉर्म्युला कसा काढला आपण, त्याच्या फॉर्म्युलावर डिपेंड आहे CO2च्या. तर ॲव्हरेज द मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज इक्वल टू, इथं 1 का आलेला असेल कारण की कार्बनचे ॲटम्स किती आहेत इथं 1 आहेत. एकच कार्बनचा इथं ॲटम आहे म्हणून आपण काय करू लिहिलं 1 लिहिलं. अँड इन ब्रॅकेट इनटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास प्लस, कारण तिथं सम दिलेला आहे. सम कशाची करायची आपल्याला? ॲव्हरेज ॲटॉमिक मासची काय करायची तर सम. डेफिनेशन मध्ये सांगितलं द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ॲन एलिमेंट. तर त्या एलिमेंटच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची आपल्याला काय करायची आहे ऍडिशन करायची आहे. 1 लिहिलं इनटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास प्लस 2 का आले असतील इथं बिकॉज ऑफ हिअर द ऑक्सिजन. ऑक्सिजनचे ॲटम्स तिथे किती आहेत 2 आहेत म्हणून आपण इथे काय केलेलं आहे 2 लिहिलेलं आहे इनटू ॲव्हरेज ॲटॉमिक. तर इथे आपल्याला लिहायचं आहे 1 इनटू व्हॉट इज द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती असेल 12 असेल. वी कॅन राईट हिअर 12.0 डाल्टन प्लस 2 इनटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ O2 असेल 16.0 U डाल्टन is equal to multiply what is the 12.0 डाल्टन प्लस मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय किती? मल्टिप्लिकेशन 32.0 डाल्टन, देन ॲडिशन 44.0 U. दॅट इज द मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. काय केलं नेमकं इथे बघा आपण, कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायला सांगितलं आपल्याला. तर काय केलं आपण, मॉलिक्युलर मास ऑफ CO2 इज इक्वल टू कार्बनचे ॲटम्स किती आहेत एकच आहे म्हणून एक लिहिलं इन ब्रॅकेट ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कशाचं कार्बनचं प्लस ऑक्सिजनचे ॲटम्स किती आहेत 2. नंतर ऑक्सिजनचं काय लिहिलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ O2. नंतर 1 ला 1 इनटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती असते 12 असते. वी ऑलरेडी नो अबाउट दिस. नंतर 2 ला 2 ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती असेल 16 असेल. नंतर काय केलं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 12 आलं प्लसला प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 32 आणि यांची काय केली आपण ऍडिशन केली. ऍडिशन किती आली 44.0. दॅट इज द मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. हे काय असेल मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. तर हे असेल कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळालं असेल. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुम्हाला या चॅनलवरती स्टँडर्ड 11th असेल 10th असेल किंवा 12th असेल या क्लासमधील केमिस्ट्रीचे मॅथचे सर्वच तुम्हाला इथे लेक्चर या चॅनलवरती मिळून जातील.